नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मार्केट खाली पडत असल्यामुळे बरेच लोक पॅनिकमध्ये येत आहे आणि बरीच लोक विचार करत आहे की आपला SIP किंवा आपला पोर्टफोलिओ जो आहे तो निगेटिव्हमध्ये दिसतोय, रेडमध्ये दिसतोय, त्यामुळे आपण त्याच्यातून एक्झिट केली पाहिजे किंवा आपला पोर्टफोलिओ खाली करून दुसरीकडे सेविंग अकाउंटला किंवा दुसरीकडे पैसे ट्रान्सफर केले पाहिजे. तर असं ॲक्च्युली करू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट जी आहे ती दाखवणार आहे की म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये आपण जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे किंवा इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू का ठेवली पाहिजे याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल इथे दाखवणार आहे. एक मी जो बऱ्यापैकी फेवरेट जो म्युच्युअल फंड आहे त्या म्युच्युअल फंडचं मी इथे एक्झाम्पल तुम्हाला दाखवणार आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे बघा, इथे जवळजवळ तुम्हाला हा म्युच्युअल फंड ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळजवळ 87 रुपयाला आपल्याला इथे याची NAV जी आहे ती याची प्राईज आपल्याला इथे दिसते. बट आत्ता जर तुम्ही हाच म्युच्युअल फंड या ठिकाणी जर तुम्ही मार्चमध्ये पाहिला तर तो जवळजवळ तुम्हाला 78 रुपयाला म्हणजे 78 रुपीजला तुम्हाला इथे बघायला मिळतो आहे. जर तुम्ही पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केलं तर हे खूप मोठं डिस्काउंटेड प्राईजमध्ये तुम्हाला मिळतो. म्हणजे जवळजवळ 87 रुपयापासून 78 रुपयापर्यंत, म्हणजे साधारण तुम्हाला 10 ते 11 रुपया